नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 वाट पाहताना हा पाठ पाहणार आहोत. पाठाच्या लेखिका आहेत अरुणा ढेरे. लेखिका परिचय. अरुणा ढेरे, जन्म 1957, प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका, संशोधक, समीक्षक, कथा, कादंबरी, ललितलेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह, कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह, रूपोत्सव हा स्फुट लेखसंग्रह, मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृतिचित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. पाठपरिचय. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट पाहणे ही अट्टळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेक विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असतो. त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते. वाट पाहताना हा पाठ प्रत्यक्ष पाहूयात. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल लागायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का बघू हं. पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. लहान मुलांच्या भावविश्वाचा आपण विचार केला तर वाट पाहण्यातल्या काही अशा गोष्टी असतात की त्यातून त्यांना आनंद मिळणार असतो आणि त्यामुळे त्या गोष्टींची ते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामध्ये मग साधं गॅलरीत झोपायला किंवा अंगणात झोपायला मिळणं असेल किंवा कोकिळीचं कुहू ऐकायला मिळणं असेल आणि ते ऐकायला मिळाल्यानंतर किंवा ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर तो आनंद, वाट पाहण्यातला आनंद ते सार्थक झाल्यासारखं त्यांना वाटतं. सुट्टीची वाट पाहणं तर केव्हापासून सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्ह, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही. खरे तर लहान मोठे आपण सारे जण सुट्टीची वाट पाहत असतोय. लहान मुलं किंवा विद्यार्थी ही शाळेच्या सुट्टीची वाट पाहत असतात. खरे तर त्यांना अभ्यासाचा कंटाळा आहे किंवा अभ्यासा कंटाळा येतोय म्हणून नव्हे, तर या सुट्टीमध्ये
मनसोक्तपणे त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायच्या असतात. मग त्या गोष्टींचा आनंद, अनुभव त्यांना घ्यायचा असतोय. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गाराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळं जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. बालवयात लेखिका सुट्टीची आतुरतेने वाट पाहायच्या. कारण सुट्टीची आठवण झाल्यानंतर सुट्टीमध्ये अनुभवलेल्या अनेक गोष्टी, त्याच्या आठवणी उसळी मारून वर यायच्या. त्यामध्ये अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड, सकाळी सकाळी शनिवार वाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले, माठातले वाळा घातलेले पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पसरलेली वाळवणे, कैरीची डाळ आणि पन्हे इत्यादी. त्याचबरोबर सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गाराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी मन आतून फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. कारण पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला अनेक गोष्टी भेटत. त्यामध्ये न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग, न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना अनुभवायला मिळत. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानांचं, गाठीगाठींचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही, रात्री मध्यरात्री सुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनसं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं. लेखिकेची कवितेशी मैत्री झाली. ही मैत्री विलक्षण, वेगळीच अशी होती. कवितेची स्फूर्ती आपल्याला हवी तेव्हा होत नसते. ही स्फूर्ती जागृत होण्याची वेळ, काळ व ठिकाण यांचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे साहजिकच कवितेची म्हणजे तिच्या मैत्रिणीची वाट पाहणं आलंच. आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजता घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची, मग पॅसेंजरनं उरुळी,
परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट पाहत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभे राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फाटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. म्हणजेच वाट पाहणं जसं सुखद किंवा आनंददायी असतो, तसाच वाट पाहणं हे फुरफुर लावणारं, काळजी वाढवणारंही असतं. अलीकडे एक सुरेख सिनेमा मी पाहिला. चिनी सिनेमा. पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर दोघं बाप लेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनला ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेले ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं पत्रात लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहत आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लावते तेव्हा तिची किंमत कळत जाते. कित्येक मुलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोल आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढेल
आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल.